अकोला शहरात नटलेल्या सौंदर्यात शुभक पक्षाची चिवचिवाट। माहिती व जनसंपर्क विभागाने टीव्ही कॅमेरामन चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कॅमेऱ्यात चित्रित केला आहे। चला तर बघूया विशेष वृत्तांत। अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील कॉमन आयोरा म्हणजे सुभग चेरोका आहे ना थोडेसे वेगळे नाव। सुभग दिसणे कठीण असले तरी त्याचा आवाज नेहमी ऐकू येतो। हा सतत उद्योगी पक्षी आहे। कीटक शोधत फांद्या फांद्यावर फिरत राहतो। हा आपला मित्र इतका चपळ आणि उद्योगी आहे की तो बऱ्याचदा आपल्या आजूबाजूला असून देखील आपल्याला दिसत नाही। विणीच्या काळात नर सुभगवरून काळा आणि खालून पिवळ्या रंगाचा असून पंखावर काळे पांढरे पट्टे असतात। एरवी नर आणि मादी दिसायला सारखेच असतात। मुख्य रंग हिरवट पिवळा, फक्त नराची शेपटी काळी तर मादीची हिरवट पिवळी। पिवळ्या रंगाची छटा मुख्यत्वे करून अंगावर घेऊन फिरणारा ह्या देखण्या मित्रावरून आपली नजरच हटत नाही। मे ते सप्टेंबर हा काळ सुभग पक्षाचा विणीचा हंगाम काळ असून याचे घरटे खोलगट पेल्याच्या आकाराचे काटक्या कोळ्याचे जाळे वगैरे वापरून 2 ते 4 मीटर उंच झाडांवर व्यवस्थित बांधलेले असते। विणीच्या हंगामात मादीला आकर्षित करण्यासाठी नर पक्षी अतिशय सुंदर असा नाच करतो। एखाद्या बाणाप्रमाणे तो उंच हवेत झेप घेतो। आपले सगळे पंख फुलवून मग गोल गोल गिरक्या मारत तो जमिनीवर येतो। खाली उतरताच तो आपल्या शेपटीचा पंखा फुलवतो आणि आपले पंख मिटून घेतो। ह्याची अंडी गुलाबी रंगाची व त्यावर जांभळे तपकिरी रंगाचे ठिपके असतात। नर मादी मिळून पिल्लांना खाऊ घालतात व इतर कामेही मिळून करतात। कधी कधी रिकाम्या चोचीने आपल्या पिल्लांजवळ येतात। काही काळ तुम्हाला भरवला आहे, आता आत्मनिर्भर व्हा, स्वतःचा भक्ष्य स्वतः शोधा। कीटकांशिवाय अळ्या, कीटकांची अंडी हे याचे खाद्य आहे। संपूर्ण भारतामध्ये आढळणारा हा आपला मित्र पाकिस्तान, म्यानमार, श्रीलंकेमध्ये देखील आढळतो। या अशा पक्षाचे मनमोहक दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवले आहे आपले प्रेक्षक चंद्रकांत पाटील यांनी। बघूया त्यांचा हा विशेष रिपोर्ट। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज, अकोला।